श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 30 मार्चला आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करून व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी करणं इत्यादी गोष्टींची खरेदी केली जाते. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असं मानले जाते. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे. श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांची 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व या राक्षसाचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी 6,000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शंकाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. तर पहा, हा गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी बऱ्याच वस्तूंची खरेदी केली जाते. कुणी नवीन घर खरेदी करतं, कुणी नवीन गाडी खरेदी करतं, तर कुणी सोने चांदीची मौल्यवान खरेदी देखील करत असतं. परंतु पहा, सोने चांदी या मौल्यवान वस्तूपेक्षाही एक मौल्यवान वस्तू जी आहे तर ती तुम्ही घरी खरेदी करून आणायची आहे. आणि सोने चांदीपेक्षाही मौल्यवान असणारी ही 10 रुपयाची वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. त्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, बरेच जण या गुढीपाडव्याला काही ना काही वस्तू ह्या खरेदी करत असतो. कुणी गाडी घेतं, कुणी घर घेतं, तर कुणी सोने चांदी खरेदी करतं. तर पहा, सोन्याचे भाव हे अगदी गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे या वेळेस सोनं खरेदी करणं आपल्याला शक्य होणार नाही. ज्यांना शक्य होईल त्यांनी सोनं हे खरेदी करावं. गुंजभर का होईना सोनं या गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करण्याचा रिवाज आहे. असं म्हटलं जातं की शुभ मुहूर्तावर खरेदी केलेलं सोनं हे तुम्हाला विकायची किंवा मोडायची वेळ येत नाही. परंतु सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणार नाही, कारण इतके सोन्याचे भाव हे वाढलेले आहेत. परंतु घरामध्ये सुखशांती नांदावी यासाठी तुम्ही काही वस्तू ह्या घरामध्ये नक्कीच खरेदी करू शकता. तर पहा, बऱ्याच घरांमध्ये खूप चांगली पद्धत असते की ते दिवाळी, दसरा किंवा काही शुभ सण असतील तर त्या दिवशी देवांना वस्त्र खरेदी करतात. तर पहा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या गुढीपाडव्याला देवांसाठी तुमच्या वस्त्र घेऊ शकतात. गणपती बाप्पांना घेऊ शकता, महाराजांना घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही बाळकृष्ण असतात त्यांना नवीन वस्त्र घेऊ शकता. जे काही आपण आसन देवघरामध्ये टाकतो ते आसन देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता. बऱ्याच घरांमध्ये देवघर देखील खरेदी केलं जातं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी देवघर देखील घरामध्ये खरेदी करून आणू शकता. तसेच तुम्ही देवांची खरेदी सुद्धा या दिवशी करू शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या घरामध्ये जे टाक आहेत तर ते 2-3 दिवस अगोदरच बनवायला टाकायचे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ते घरी घेऊन यायचे. तर तुम्ही या दिवशी कोणत्याही धातूची वस्तू खरेदी करू शकता. आता तुम्ही या दिवशी सोनं, चांदी, तांब्याचा कलश, तुमच्या देवघरामध्ये जर एखादी पितळाची वस्तू नसेल किंवा एखादी देवाची मूर्ती नसेल किंवा कोणतीही वस्तू तुमच्या घरामध्ये जर नसेल तर ती पितळाची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. जर तुमच्या घरामध्ये पितळाची गाय वस्त्र नसतील तर ते तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये गजंत लक्ष्मी जे आहे म्हणजेच हत्ती जे असतात पितळाचे ते तुम्ही खरेदी करू शकता. ज्या व्यक्तींच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्र देखील घरी खरेदी करून आणू शकता. हे पहा, ज्या घरामध्ये ज्या वस्तू नाही आहेत म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये जर एखादा कुलदेवीचा फोटो नसेल किंवा मग बाळकृष्णाचा मूर्ती नसेल किंवा मग बरेचसे काही फोटो वगैरे असतात तर ते तुमच्या घरामध्ये जर नसतील तर ते तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता.
त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादा ग्रंथ नाही आणि कोणता ग्रंथ तुम्हाला घेण्याची इच्छा आहे आणि तो ग्रंथ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या दिवशी तो ग्रंथ खरेदी करून आणू शकता. आता ह्या सर्व वस्तू झाल्या देवघरातील, तर तुम्ही या दिवशी तूप देखील खरेदी करू शकता. तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर तुम्ही भीमसेनी कापूर देखील या दिवशी तुमच्या घरी खरेदी करून आणू शकता. ज्यावेळेस भीमसेनी कापूर आणि लवंग तुम्ही एकत्र जाळता त्यावेळेस अध्यात्म आणि विज्ञान या दोनही गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. तसेच तुम्ही लवंगा देखील घरी खरेदी करू आणू शकता, कारण लवंगा देखील माता लक्ष्मीला आकर्षित करतात. त्याचबरोबर ज्या कवड्या असतात तर त्या कवड्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी गोमती चक्र देखील घरी खरेदी करून आणू शकता. परंतु ह्या वस्तू तुम्ही जेव्हा घरी खरेदी करून आणत आहात त्या सिद्ध करायच्या असतात आणि त्या सिद्ध केल्यानंतरच तुम्हाला त्या घरामध्ये पूजायच्या असतात. आणि जर तुमच्याकडून ह्या सेवा होणार असतील, यंत्राची सेवा असेल, ग्रंथाची सेवा असेल किंवा कोणत्याही वस्तू खरेदी करत आहात त्यांची सेवा असेल तर ती तुमच्याकडून होत असेल तरच तुम्ही घरी खरेदी करून आणा. अन्यथा नाही खरेदी करून आणलं तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी एखादं धान्य जे आहे त्याचा साठा करून ठेवू शकता. कारण या दिवशी कोणतंही धान्य तुम्ही खरेदी करून जर साठा करून ठेवलं, कारण गुढीपाडवा हा दिवस अन्नधान्याचा तोडगा करणारा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये वर्षभर साठवण्यासाठी गहू खरेदी करून त्याची साठा करू शकता. असं म्हटलं जातं की जर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण धान्य खरेदी करून घरामध्ये त्याचा साठा केला तर त्या वर्षभर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. धनधान्य जे आहे तर ते कधीही कमी पडत नाही. तर पहा, यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून ही 10 रुपयाची वस्तू नक्की घरी खरेदी करून आणायची आहे. ती म्हणजे धने. धने म्हणजे एक प्रकारचं धन. तर आपण धनतेरसला देखील धने खरेदी करून आणत असतो. तर तुम्हाला या दिवशी धने तुम्हाला 10 रुपयाचे होईना धने या दिवशी खरेदी करायचे आहेत. गूळ खरेदी करायचा आहे आणि त्याची तुम्हाला पूजा देखील करायची आहे. तसेच तुम्हाला या दिवशी मीठ देखील खरेदी करून आणायचं आहे. लक्ष्मीपूजनाला जसं आपण मीठ खरेदी करून आणतो तसंच तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मीठ खरेदी करून आणायचं आहे. आणि पहा, आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी, आपल्या घरातील स्वच्छता करण्यासाठी आपल्याला घरामध्ये एक झाडू, शिरई जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे. तसेच तुम्ही एखादा माठसुद्धा मातीचा जो आहे तर तो घरी खरेदी करून आणू शकता. कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये माठ हा खरेदी केला जाईल. तर तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी माठ खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे अत्तर. तर या दिवशी तुमच्याकडे जर अत्तर नसेल तर तुम्ही या दिवशी अत्तराची खरेदी करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तसेच तुम्ही एखादी चूल देखील घरामध्ये खरेदी करून आणू शकता. तर चूलसुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी चूल खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. अगदी छोटीशी चूल जरी तुम्ही खरेदी करून आणली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर तसेच पहा, तुम्हाला ज्या वस्तू तुमच्याकडे नाहीत त्या देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. परंतु धारदार ज्या वस्तू आहेत म्हणजे चाकू, सुरी अशा काही वस्तू आहेत तर त्या तुम्ही खरेदी करू नका. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.